उघडणी करणं गरजेचंच होतं. तुम्ही हिच्या बोलण्यात अडकला असाल, पण मी हिच्या बोलण्यात अडकणार नाही. मला घोळात घेणं हिला उभ्या जन्मात तरी शक्य नाही. वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंय की आता माझा इंद्राही तिच्याच सुरात सूर मिसळायला लागलाय. आई, जे चूक आहे त्याला चूक म्हणावं आणि जे बरोबर आहे त्याला सपोर्ट करावं, ही तुझी आणि आबांचीच शिकवण आहे ना. मी काही राणीचं ऐकत नाहीये आई, मी फक्त तुमची शिकवण फॉलो करतोय. मान्य आहे मला, राणीला मी पीए बनवलंय, याचा राग आहे तुला, तुला पटत नाहीये ते. पण आई, ती खरंच हे सगळं डिझर्व करते. आई, आपण कितीही नाकारलं ना तरी हे तितकंच खरं आहे की आज राणीमुळे मी पुन्हा उभा राहिलो. चिकूच्या जाण्याने मी डिप्रेशन मध्ये जात होतो, पण राणीने सावरलं मला. आज तिच्यामुळे मी पुन्हा कामावर जाऊ शकलोय. आई, अगं राणीच आहे जिच्यामुळे मी प्रत्येक संकटातून वाचलोय. राणीमुळे मी पटकन रिॲक्ट करणं सुद्धा बंद केलंय. अगं ही तीच आहे ज्याच्यामुळे आपल्याला कळलं की फॅक्टरीमध्ये काहीतरी गडबड होते. काहीतरी म्हणे राणीमुळे वाईट साईड घडतंय. राणीमुळे काही वाईट साईड घडत नाही आई, उलट जे काही घडतंय ना ते नीट होतंय. आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला पहिले राणी फेस करते आई. मला तुझं म्हणणं पटतंय, तू अगदी योग्य तेच बोलतोयस. आणि मला आनंद याचा आहे की आता तूही राणीला ओळखायला लागलायस चांगला आणि तिच्या चांगुलपणाचं कौतुक करायला लागलायस. सारखं त्या राणीचंच कौतुक करा. तिने या दोघांवर जादूची कांडी फिरवल्यासारखं वागायला लागलेत. आणि हा इंद्रा, हा तर फक्त राणीच्याच नावाचा जप करतोय. रा, जोपर्यंत राणी या घराची ढाल बनून राहील तोपर्यंत मला काळजी नाही. पण आता पुढचे काही आठवडे तूही काळजी हे सांभाळून राहा फॅक्टरीमध्ये. या घडलेल्या घटनांमुळे आपले कामगार बिथरले असतील, घाबरले असतील, रतनच्या दुखापतीमुळे त्यांना प्रश्न पडले असतील. त्यांच्यामध्ये कुठलेही समज गैरसमज पसरू देऊ नकोस, त्याची काळजी तुला घ्यायला लागेल. त्यांना आपुलकीने समजाव. त्यांची तुझ्याकडनं तीच अपेक्षा असेल. हो बाबा, मला त्यांचा त्रास कळतोय, म्हणूनच मी त्यांना आज सुट्टी दिली. उद्या मी जाऊन भेटणार आहे त्यांना. त्यांचे सगळे प्रश्न मी सोडवणार आहे. अँड आय एम शुअर राणी मला या सगळ्यात हेल्प करेल. आबा, आता माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सॉल्युशन राणीच असणार आहे. चांगली गोष्ट आहे. माझा तुम्हा दोघांवरती विश्वास आहेच, त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट निभावून न्याल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा एकमेकांवरती विश्वास आहे. त्यामुळे आयुष्यात येणारी कुठलीही संकट तुम्ही सहज पार कराल, खात्री आहे मला. तेव्हा ते सगळं ठीक आहे, पण आईचं काय? ती काही केलं तिचं मत बदलायला तयारच नाहीये. मी समजावीन त्यांना. तुम्ही फॅक्टरीकडे लक्ष द्या. विक्रांत, अरे इथे राग काढण्यापेक्षा तिथे वाघ व्हायचं होतंस ना. तिथे तोंडातून एक शब्दही निघाला नाही. ती मालती बोलत असताना मी अजून काय बोलणार होतो? त्या राणीची वाटायला अजून काय करायला हवं होतं? मी जे करायचं होतं ना ते सगळं केलं होतं. ठरल्याप्रमाणे मशीन बिघडली होती, राणीचा हात जाणार होता, पण तो रतन मध्ये आला. रतन कसा काय मध्ये आलाय मारायला? प्रत्येक वेळेला ना कोणतरी राणी आणि इंद्राला वाचवायला येताच. हे इथे अशी चिडचिड करत बसण्यापेक्षा तिथे जेव्हा घडत होतं तेव्हा रतनला अडवायचं होतंस ना. ते नाही जमलं तुला. युअर राईट, चूक माझीच आहे. रतन मला सांगायला आला होता की सर मी राणीला वाचवायला जाणार आहे, तुम्ही मला अडवा. काय बोलतेस उर्मिला? हे बघ, मला जास्तीचा शहाणपणा शिकवायला जायचं नाही. माझ्यावर ओरडायचं नाही.
हळू आवाजात बोलायचं. मग उगाच समोरचा टेन्शन मध्ये असताना त्याला अजून त्रास द्यायचा नसतो उर्मिला. सगळा प्लॅन परफेक्ट होता पण तो रतन मध्ये आला. हो विक्रांत, कळतंय मला, पण तू अशी चिडचिड कशाला करून घेतोस? मला एवढंच म्हणायचंय, जे काही झालं त्याचा दोष आपण राणी आणि इंद्रालाच द्यायचा, म्हणजे त्या मालतीच्या रीला री ओढायची. ते तू करायला हवंस उर्मिला, मी नाही. ते तर करतेच आहे मी, पण ठीक आहे, असो. तू जास्त चिडचिड करू नकोस. जे झालं ते झालं. आता पुढे जे करशील त्याच्यावर लक्ष दे आणि स्वतःला त्रास करून घेण्याऐवजी त्या इंद्राला त्रास दे. इंद्रा, हे प्रकरण मी सहजासहजी सोडणार नाही. आता त्याने सगळ्यांना सुट्टी दिली ना, पण त्याच कामगारांना आज मी भडकवणार आहे. सतत इंद्राची हांजी हांजी करणारे कामगार ना त्याचाच कळा वळतील. इंद्रा, यू आर गॉन. तसंच कर. जोवर आपल्या मनासारखं घडत नाही ना, तोवर हार मानायची नाही. जेव्हा आपण राणी आणि इंद्राला आपल्या पायाशी आणू ना, तेव्हाच आपण जिंकू. तोपर्यंत लढत राहायचं. राणी, काय झालं सर, बोला ना. खाली सगळ्यांसमोर मी तुझी बाजू घेतली खरी, पण मला असं वाटतंय आई जे बोलते तेच बरोबर आहे. म्हणजे सर, तुम्हाला पण असं वाटतं की रतनला माझ्यामुळे लागलं? हो, मलाही तेच वाटतंय. कारण नेमकं तू तिथे गेलीस आणि असं कसं काय घडलं? हो सर, पण तिथं मी नसते तर दुसरं कोणीतरी असलं असतं. हो, जे घडणार आहेत त्याला टाळता थोडी येणार होतं. नाही, तरी तू तिथे होतीस हाच प्रॉब्लेम आहे. हो सर, काय बोलताय तुम्ही? मी तिथे होते, हा कसा काय प्रॉब्लेम असू शकतो? राणी, तिथे तुला काही झालं असतं, तुझ्या हातांना काही झालं असतं तर? तू माझ्यासाठी, या घरासाठी खूप काही केलेस. हे हात माझ्या मदतीसाठी नेहमी अवेलेबल असायचे. या हातांनी या घरातल्या माणसांना मायेने, प्रेमाने खास भरवलंय. मला त्रास होत असताना माझी सेवा केली आहे. तुझ्याशी मैत्री करत असताना सुद्धा हेच हात हातात ठेवून मी तुला शब्द दिलाय, तू माझी पहिली मैत्रीण आहेस राणी. तुझा हात माझ्या हातातून सुटला तर कसं चालेल? हो सर, पण मला आवडतं हे काम करायला. कितीही आवडलं तरी तू करणार नाहीस. अँड दॅट्स माय ऑर्डर. ऑर्डर बिडर ही हुकमाची राणी ऐकत नसते बरं का. ती फक्त ऑर्डर देते. म्हणजे आता